वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आज आपण एका अशा कंपनीच्या आकड्यांच्या जगात शिरणार आहोत जिच्या कामगिरीवर आपल्या देशाची बहुतांश ऊर्जा आणि पर्यायाने आपली अर्थव्यवस्था अवलंबून असते. हो, ती कंपनी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा एक मोठा कणाच आहे. अगदी बरोबर. आपण बोलतोय कोल इंडियाबद्दल. आज आपल्याकडे कोल इंडियाचे मार्च 2026च्या चौथ्या तिमाहीचे म्हणजे Q4चे आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचे ताजे आर्थिक निकाल आहेत. आणि नुसते निकालच नाहीत, तर त्यांच्या व्यवस्थापनाने दिलेली कॉमेंट्री आणि काही रिसर्च नोट्स देखील आपण आजच्या या सखोल विश्लेषणासाठी अभ्यासले आहेत. नक्कीच. आणि आजच्या या विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की या गुंतागुंतीच्या आकड्यांमागचं खरं चित्र काय आहे ते स्पष्ट करणं. कारण म्हणजे बघा, कॉर्पोरेट जगात हा प्रकार नवीन नाही की वरवर पाहता एक गोष्ट दिसते आणि आतमध्ये भलतंच काहीतरी घडत असतं. हो ना. आणि कोल इंडियाच्या बाबतीतही सध्या असंच काहीसं सुरू आहे असं मला वाटतंय. हेच तर. हे आकडे पाहताना मला एका अशा विद्यार्थ्याची आठवण येते ज्याने फायनल एक्झाममध्ये एकदम A+ ग्रेड मिळवलाय. त्याने सगळ्यांना थक्क करून सोडलंय. पण जेव्हा आपण त्याचं संपूर्ण वर्षाचं प्रगती पुस्तक पाहतो तेव्हा तो केवळ C ग्रेडवरच अडकलेला दिसतो. अगदी योग्य उदाहरण दिलं तुम्ही. कारण चौथी तिमाही आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचे आकडे यात खरंच जमीन अस्मानाचा फरक आहे. हो, एका बाजूला आकडे एकदम चमकदार दिसतात आणि दुसरीकडे तेच आकडे कंपनीच्या मुळाशी असलेल्या एका मोठ्या रचनात्मक समस्येकडे बोट दाखवतात. आणि म्हणूनच आपण इथे आहोत. आपल्याला हेच डिकोड करायचंय की हे केवळ एका तिमाहीचं म्हणजे एका क्वार्टरमधलं वाढीचं क्षणिक यश आहे की खरोखरच कोल इंडियाच्या धोरणांमध्ये काही मोठे बदल होत आहेत. बरोबर. तर मग आपण सुरुवातीला त्या फायनल एक्झाममधल्या A+ ग्रेडबद्दल बोलूया का? हो, म्हणजे चौथ्या तिमाहीतील कामगिरीबद्दल. कारण हे आकडे खरोखरच डोळे विस्फारणारे आहेत. म्हणजे बघा, मार्च 2026च्या तिमाहीत कंपनीचा महसूल तब्बल 46,490 कोटी रुपयांवर पोचलाय. बापरे, हा आकडा खूप मोठा आहे. हो ना. मागील वर्षाच्या तुलनेत यात 23% मोठी वाढ आहे. आणि निव्वळ नफ्याचा विचार केला तर तो 10,908 कोटी रुपये झालाय. म्हणजे जवळपास 13% वाढ तिथेही दिसतीये. अगदी बरोबर. आणि जर आपण डिसेंबर 2025च्या तिमाहीशी याची तुलना केली म्हणजे QoQ बघितलं तर ही झेप आणखीनच मोठी वाटते. तिथे महसूल 34,924 कोटींवरून थेट 46,000 कोटींच्या पार गेलाय. हे आकडे पाहता कोणीही म्हणेल की कंपनी अत्यंत वेगाने धावते. हो, पण आपण एवढ्या लवकर निष्कर्षावर यायला नको. कारण बाजारातील विश्लेषक या आकड्यांना लगेच भुलत नाहीत. आता कसं आहे, ही चौथी तिमाही इतकी दमदार का दिसली याच्या मेकॅनिझमकडे आपण पाहणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे यामागे काही विशिष्ट कारण आहेत. हो, इथे 2 महत्वाचे फॅक्टर्स काम करत होते. पहिला म्हणजे हंगामी ताकद किंवा सीझनल स्ट्रेंथ. म्हणजे उन्हाळ्याची तयारी. अगदी तेच. सहसा वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत पॉवर प्लांट्सकडून कोळशाची उचल वाढते, कारण त्यांना उन्हाळ्याच्या वाढत्या मागणीसाठी साठा करून ठेवायचा असतो. आणि दुसरा फॅक्टर कोणता? दुसरा आणि सर्वात महत्वाचा फॅक्टर म्हणजे सुधारित रिअलायझेशन. म्हणजे लिलावात जो ऑप्शन होतो त्यात त्यांना चांगला भाव मिळाला. बरोबर. 100%. जेव्हा बाजारात स्पॉट कोळशाची मागणी वाढते तेव्हा लिलावातील प्रीमियम्स वाढतात. म्हणजे कंपनीने विकलेल्या कोळशाच्या प्रत्येक टनामागे त्यांना जास्त पैसे मिळाले. पण ही तर एक तात्पुरती परिस्थिती असते ना? हो ना. बाजारातील प्रीमियम्स काही कायमस्वरूपी टिकून राहत नाहीत, ते वर खाली होत राहतात. आणि म्हणूनच जेव्हा आपण तो A+ ग्रेड बाजूला ठेवून संपूर्ण वर्षाच्या कामगिरीवर नजर टाकतो तेव्हा जमिनीवरचं खरं वास्तव समोर येतं. आणि ते वास्तव पचवायला थोडं जड आहे. नक्कीच जड आहे. कारण संपूर्ण आर्थिक वर्षाचा महसूल पाहिला तर तो 1.68 लाख कोटी रुपयांवर स्थिर राहिला आहे. म्हणजे महसुलात कोणतीही मोठी वाढ नाही. अगदी फ्लॅट आहे. पण खरा धक्का बसतो तो नफ्याच्या आकड्यांमध्ये. वर्षभराच्या नफ्यात चक्क 12% घसरण झाली आहे. म्हणजे एबिटा मार्जिन 34%वरून 32% खाली आलंय. आणि EPS म्हणजे प्रति शेअर मिळकत
सुद्धा 57.6 रुपयांवरून घसरून 50.4 रुपयांवर आली आहे. मग मला सांगा, एकाच तिमाहीत 46,000 कोटींचा महसूल कमावणाऱ्या कंपनीच्या वर्षभराच्या नफ्याला अशी कोणती गळती लागली? म्हणजे पैसा नक्की मुरतोय कुठे? या नफ्याच्या गळतीचं मुख्य कारण म्हणजे कंपनीच्या स्थिर खर्चात म्हणजे फिक्स्ड कॉस्टमध्ये झालेली प्रचंड वाढ. अच्छा, पण हा खर्च एवढा कसा वाढला? आता बघा, कोल इंडिया ही काही एक सामान्य खासगी कंपनी नाहीये. ती एक महाकाय PSU आहे आणि त्यांच्या ऑपरेटिंग खर्चाचा एक खूप मोठा हिस्सा हा कामगारांच्या पगारावर खर्च होतो. हो, ते तर आहेच. कर्मचारी वर्ग खूप मोठा आहे त्यांचा. आणि या अहवालात स्पष्टपणे नमूद केलंय की अलीकडेच झालेल्या कर्मचारी वर्गाच्या पगारवाढीमुळे कंपनीच्या तिजोरीवर तब्बल 1,558 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडला आहे. एक मिनिट, आता इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. पगारवाढ तर खाजगी कंपन्यांमध्येही होते, मग PSUमध्ये याचा एवढा मोठा बाऊ का होतो? बाजाराला ह्या 1,458 कोटींच्या आकड्याची एवढी भीती का वाटते? कारण खाजगी कंपन्या आणि PSU यांच्या रचनेत खूप मूलभूत फरक असतो. म्हणजे कसं? एखाद्या खाजगी कंपनीचं मार्जिन जेव्हा दबावाखाली येतं तेव्हा ते तात्काळ कॉस्ट कटिंग सुरू करतात. हो, म्हणजे नवीन भरती थांबवतात किंवा अगदी टोकाचं पाऊल म्हणून कर्मचाऱ्यांची कपात करतात, ज्याला आपण ले ऑफ्स म्हणतो. पण कोल इंडियासारख्या कंपनीत तसं करता येत नाही. कारण तिथे बलाढ्य कामगार संघटना आहेत. हो, आणि एक सामाजिक जबाबदारीचा ऐतिहासिक वारसा सुद्धा आहे ना, त्यामुळे पगारवाढ हा एक अपरिवर्तनीय आणि कायमस्वरूपी स्थिर खर्च बनून जातो. परमनंट फिक्स्ड कॉस्ट. अच्छा, म्हणजे कोळसा विकला जावो किंवा न जावो, खदानीत उत्पादन हो किंवा न हो, हा 1,458 कोटींचा खर्च त्यांना करावाच लागणार आहे. अगदी बरोबर. आणि याच कठोर वास्तवतेमुळेच मार्जिनवर थेट घाव बसतो. हे अत्यंत लॉजिकल आहे. म्हणजे महसूल वाढण्याची गती संथ आहे, पण खर्चाचा मीटर मात्र दुप्पट वेगाने फिरतोय. आणि मी पाहतोय की फक्त पगारवाढच नाही, कर आणि उपकर सुद्धा वाढले आहेत. हो, टॅक्स आणि सेसचा भारही वाढलाय. आणि फायनान्स कॉस्टमध्ये तर चक्क 38% प्रचंड मोठी वाढ झाली आहे. घसाऱ्याचा खर्चही वाढतोय. पण या सगळ्या आर्थिक आकड्यांपेक्षा मला त्यांच्या ऑपरेशनल आकड्यांमध्ये एक अत्यंत विचित्र विरोधाभास दिसतोय. कोणता विरोधाभास? माझ्या मते या संपूर्ण अहवालातील हा सर्वात मोठा आहा मोमेंट आहे. अच्छा, काय आहे तो? जर आपण लक्ष देऊन पाहिलं तर संपूर्ण वर्षात कोळशाचं उत्पादन 2% घटलं आहे. बरोबर. कोळशाची विक्री म्हणजे ऑफटेक ते देखील 2% कमी झालंय. तरीही न विकल्या गेलेल्या कोळशाचा साठा म्हणजेच इन्व्हेंटरी तब्बल 21% वाढलीय. हे कसे शक्य आहे? हां, खरोखरच एक उत्कृष्ट मुद्दा पकडलाय तुम्ही. हो ना, म्हणजे जर मी मागच्या वर्षापेक्षा कमी वस्तू बनवत असेल आणि कमी वस्तू विकत असेल तर माझ्या गोदामात अचानक एवढा मोठा साठा कसा साठू शकतो? आता यामागे प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवरची लॉजिस्टिक आणि कमर्शियल डायनॅमिक्स काम करत आहेत. जेव्हा आपण म्हणतो की इन्व्हेंटरी 21% वाढली, तेव्हा तो कोळसा खदाणींच्या तोंडावर म्हणजे ट्वीट हेडवर पडून आहे. पण तो तिथे पडून का आहे? यामागे 2-3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे लिलावाचे प्रीमियम्स. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे भाव पडतात तेव्हा स्थानिक खरेदीदार लिलावात जास्त प्रीमियम देऊन कोळसा उचलण्यास टाळाटाळ करतात. ते वाट पाहतात. अच्छा, म्हणजे खरेदीदार मुद्दाम कोळसा उचलायला उशीर करतात, भाव आणखी पडतील या आशेने. होय. आणि दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे रेल्वे रॅक्सची उपलब्धता. म्हणजे कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्या. अगदी. बऱ्याचदा असं होतं की सरकारचं प्राधान्य हे देशातील वीज प्रकल्पांना म्हणजे पॉवर प्लांट्सना कोळसा पुरवण्याला असतं. त्यामुळे रेल्वेचे बहुतांश वॅगन्स तिकडे वळवले जातात. आणि याचा फटका नॉन पॉवर सेक्टरला बसतो, जसं की सिमेंट किंवा स्टील उद्योग. 100%. आणि म्हणूनच त्यांच्या वाट्याचा कोळसा खदानीतच पडून राहतो. पण मग हे तर भांडवलाचं भयंकर व्यवस्थापन झालं ना. म्हणजे कॅपिटल मॅनेजमेंट खूपच खराब आहे. कसं काय? कारण बघा ना, एका बाजूला तुमचं उत्पादन घटतंय आणि दुसऱ्या बाजूला जो काही कोळसा तुम्ही खोदून काढलाय त्यावर तुम्ही आधीच मजुरी, मशिनरी, डिझेल आणि स्फोटकांचा खर्च केलेला आहे. हो, तो खर्च तर झालाच आहे. आणि तो कोळसा विकला गेला नाही की तुमचे ते सगळे पैसे त्या काळ्या ढिगाऱ्यात अडकून पडले. अगदी बरोबर ओळखलत. यालाच फायनान्सच्या भाषेत वर्किंग कॅपिटल ब्लॉक होणे असं म्हणतात. आणि अल्पमुदतीसाठी हा एक अत्यंत मोठा धोक्याचा इशारा आहे. म्हणजे यामुळेच म्हणूनच आपण पाहतो की चौथ्या तिमाहीत महसूल जरी 23% वाढला असला तरी एबिटची वाढ म्हणजे अर्निंग्ज बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेसची वाढ केवळ 7%वरच अडकली. अच्छा, कारण जो पैसा व्यवसायात खेळता राहायला हवा होता
तो इन्व्हेंटरीमध्ये अडकून पडलाय. आणि त्यावर तुम्हाला सतत फायनान्स कॉस्ट भरावा लागतोय, जो आपण मघाशी पाहिला की 38% वाढला आहे. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. बापरे, हे चक्र खरोखरच खूप गुंतागुंतीचं आहे आणि मला वाटतं कदाचित कोल इंडियाच्या व्यवस्थापनाला या चक्रात अडकून पडण्याचा दीर्घकालीन धोका आता स्पष्टपणे दिसू लागला असावा. तुम्हाला असं का वाटतं? कारण या अहवालाच्या दुसऱ्या भागात त्यांनी भविष्यासाठी ज्या योजना मांडल्या आहेत त्या वाचून मी खरंच आश्चर्यचकित झालो. त्यांनी थेट कोळशा पलीकडच्या जगाची तयारी सुरू केली आहे. हो, डायव्हर्सिफिकेशन म्हणजे विविधीकरण. आणि हे केवळ नावाला नाहीये बरं का, तर ते अत्यंत आक्रमकपणे यात उतरू पाहत आहेत. अगदी. म्हणजे बघा, एका पारंपरिक कोळसा कंपनीने चक्क 100 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केलाय. हो, सोलर प्लांट. पण हे इथेच थांबत नाही. नाही, अजिबात नाही. सर्वात रंजक आणि धक्कादायक घोषणा म्हणजे त्यांनी क्रिटिकल मिनरल्स क्षेत्रात केलेला प्रवेश. हो, तो रेअर अर्थ एलिमेंट्सचा ब्लॉक. बरोबर. तसंच 1600 मेगावॅटच्या एका भव्य वीज प्रकल्पासाठी त्यांनी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन म्हणजे DVC सोबत केलेला जॉईंट व्हेंचर. आणि त्यांच्या उपकंपन्यांच्या लिस्टिंगची योजना सुद्धा आहे ना? हो, BCCL आणि CMPDIL. हे सगळं ऐकून मला एकच विचार आला. एक जुनाट कोळसा कंपनी आता चक्क सोलर पॅनल बसवतीये आणि हायटेक खनिजं शोधतीये. हे म्हणजे काय? हे म्हणजे एखाद्या डायनॉसॉरने स्पेसशिप बांधायला घेण्यासारखं वाटत नाहीये का? हा, हे रूपक खूपच गमतीशीर आहे. पण तसं पाहिलं तर डायनासॉरला जर स्वतःला नामशेष होण्यापासून वाचवायचा असेल तर त्याला स्पेसशिप बांधावीच लागेल. ही आजची परिस्थिती आहे. म्हणजे हे ऊर्जेचं संक्रमण. हो, जगाचे ऊर्जेचे संक्रमण किंवा एनर्जी ट्रान्झिशन आपण विचार करतोय त्यापेक्षा कितीतरी अधिक वेगाने होत आहे. अच्छा. आजकाल कोणत्याही मोठ्या गुंतवणूकदाराला फक्त फॉसिल्समध्ये म्हणजे जीवाश्म इंधनात पैसे गुंतवण्यात रस नाही. ESGचे नियम अत्यंत कडक होत चालले आहेत. एन्व्हायरमेंटल, सोशल आणि गव्हर्नन्स. अगदी. आणि कोल इंडियाला माहीत आहे की आज जरी त्यांच्याकडे मक्तेदारी असली तरी येत्या 10-15 वर्षात कोळशाची मागणी एका उच्चांकावर जाऊन तिथून खाली यायला सुरुवात होईल. मी तुमचा मुद्दा समजतोय. हा निव्वळ व्यवसाय विस्तार नाही, तर हा एक बचावात्मक पवित्रा आहे, डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी. पण इथे मला थोडं क्रॉस क्वेश्चन करावंसं वाटतंय. नक्कीच विचारा. घोषणा करणं आणि टार्गेट सेट करणं कागदावर खूप सोपं असतं. पण क्रिटिकल मिनरल्स किंवा रेअर अर्थ एलिमेंट्सचं उत्खनन करणं हे साध्या कोळशाच्या खाणकामासारखं नक्कीच नाहीये. अजिबात नाही. त्यासाठी अत्यंत प्रगत तंत्रज्ञान, अचूकता आणि वेगळ्या प्रकारच्या कौशल्याची गरज असते. कोल इंडियासारख्या नोकरशाहीने वेढलेल्या PSUला हे खरंच जमेल का? की ही सगळी फक्त गुंतवणूकदारांना खुश ठेवण्यासाठी केलेली PR स्टंटबाजी आहे? तुमचा संशय अत्यंत रास्त आहे. नवीन क्षेत्रात पाऊल ठेवणं आणि तिथे यशस्वी होणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. हो ना. एक्झिक्युशन रिस्क पर खूप मोठी आहे. नक्कीच. क्रिटिकल मिनरलचं तंत्रज्ञान त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. पण इथे आपल्याला त्यांच्या DVC सोबतच्या संयुक्त उपक्रमाकडे आणि उपकंपन्यांच्या लिस्टिंगच्या योजनेकडे लक्ष द्यावं लागेल. म्हणजे ते स्वतः सर्व काही करण्यापेक्षा? हो, ते स्वतः सर्व काही करण्यापेक्षा योग्य भागीदार शोधत आहेत आणि त्यांच्या व्यवसायातील व्हॅल्यू अनलॉक करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे बाजारात मोकळं भांडवल उभं करण्याचा प्रयत्न. बरोबर. आणि सोबतच या सगळ्या स्थित्यंतराच्या काळात त्यांना आधार देण्यासाठी त्यांच्याकडे एक मोठा हुकमी एक्का आहे. कोणता हुकमी एक्का? त्यांची रोकड म्हणजे कॅश रिझर्व्हज. अहवालात एक अत्यंत सकारात्मक ट्रिगर दिसतो, तो म्हणजे कंपनीच्या इतर उत्पन्नात झालेली 19% मोठी वाढ. अच्छा, अदर इन्कम. हो, कोल इंडियाकडे हजारो कोटींची रोख रक्कम असते. वाढत्या व्याजदराच्या काळात या रकमेवर त्यांना बँकांकडून आणि इतर गुंतवणुकीतून भरघोस उत्पन्न मिळत आहे. म्हणजे हे इतर उत्पन्न त्यांच्या घटत्या ऑपरेटिंग नफ्याला सध्या तरी एक भक्कम आधार देते तर? अगदी बरोबर. त्यामुळे या नव्या प्रकल्पांसाठी लागणारं भांडवल त्यांच्याकडे नक्कीच आहे. प्रश्न फक्त त्यांच्या अंमलबजावणीचा आहे. बरोबर. पैसा आहे, पण तो योग्य ठिकाणी आणि वेळेत वापरला गेला पाहिजे. तर आता आपण या सगळ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीचा बाजाराच्या दृष्टिकोनातून विचार करूया. नक्कीच. एवढी मोठी कंपनी, एवढे विरोधाभासी आकडे आणि भविष्याच्या एवढ्या मोठ्या योजना, याचा कंपनीच्या शेअरवर आणि भविष्यातील मूल्यांकनावर नेमका काय परिणाम होईल? जर आपण सर्व विश्लेषकांचे अहवाल आणि बाजाराचा एकंदर कल पाहिला तर या संपूर्ण निकालाचं मूल्यांकन तटस्थ ते सरासरी असंच करावं लागेल. न्यूट्रल टू ॲव्हरेज, म्हणजे थोडक्यात नो एक्साइटमेंट.
तसं पाहिलं तर अल्पमुदतीत थोडीफार हालचाल दिसू शकते. कारण चौथी तिमाही चांगली होती म्हणून. हो, मी आधी म्हटल्याप्रमाणे चौथ्या तिमाहीतील महसुलाचे आणि नफ्याचे आकडे अत्यंत चमकदार आहेत आणि शेअर बाजाराला अशा आकड्यांची भुरळ लवकर पडते. त्यामुळे शेअरच्या किमतीला थोडा सकारात्मक आधार मिळू शकतो. स्लाइट पॉझिटिव्ह मुवमेंट. पण जेव्हा आपण एखाद्या मोठ्या फंड मॅनेजरच्या किंवा दीर्घकालीन गुंतवणूकदाराच्या नजरेतून पाहतो, तेव्हा ते या तात्पुरत्या नफ्याकडे दुर्लक्ष करतात. आणि त्या 21% वाढलेल्या इन्व्हेंटरीकडे पाहतात. अगदी बरोबर. आणि सोबतच घटणाऱ्या EPS कडेही. जोपर्यंत हा इन्व्हेंटरीचा डोंगर कमी होत नाही आणि खर्चावर नियंत्रण येत नाही, तोपर्यंत शेअरच्या किमतीला वर जाण्यासाठी एक मोठी मर्यादा आहे. लिमिटेड अपसाईड आहे. हे आपण श्रोत्यांसाठी अगदी सोप्या आणि स्पष्ट शब्दात मांडूया. बघा, कोल इंडिया ही कंपनी शेअर बाजारात प्रामुख्याने तिच्या घसघशीत लाभांशासाठी ओळखली जाते. डिव्हिडंडसाठी. हो, ज्यांना दरवर्षी त्यांच्या गुंतवणुकीवर एक निश्चित आणि सुरक्षित परतावा हवा असतो, त्यांच्यासाठी ही एक उत्तम कॅश काऊ आहे. नक्कीच. पण जर कोणाला यामध्ये भविष्यातील प्रचंड ग्रोथची अपेक्षा असेल, तर त्यांना 2 गोष्टींवर बारीक लक्ष ठेवावं लागेल. कोणत्या 2 गोष्टी? एक म्हणजे कंपनीचा मूळ व्यवसाय असलेला कोळसा. त्याचं उत्पादन आणि मागणी त्यांना स्थिर ठेवता येते का? आणि दुसरं, सौर ऊर्जा व क्रिटिकल मिनरल्ससारख्या नव्या क्षेत्रात त्यांनी टाकलेलं पाऊल केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात नफा कमवून देते का? अगदी तंतोतंत. कारण संथ वाढ आणि PSUच्या कार्यपद्धतीतून येणारी रचनात्मक आव्हाने अद्यापही कायम आहेत. हो, ते तर आपण खर्चाच्या आकड्यांवरून पाहिलंच. म्हणूनच कोळशातून मिळणारी कॅश घेऊन ती नव्या युगाच्या व्यवसायांमध्ये किती कुशलतेने गुंतवली जाते, यावरच या कंपनीचं पुढील पर्वातील यश अवलंबून असेल. तर मग आता आपण या संपूर्ण चर्चेचा एक धावता आढावा घेऊया. या आर्थिक आव्हानं आपल्याला कॉर्पोरेट फायनान्सच्या एका अत्यंत रोचक विरोधाभासाची ओळख करून दिली आहे. नक्कीच. एका बाजूला मार्च 2026च्या तिमाहीत कंपनीने महसुलात आणि नफ्यात उत्तुंग भरारी घेतली आहे. पण त्याच नाण्याची दुसरी बाजू आपण पाहिली. हो, जिथे 1458 कोटींची पगारवाढ, वाढता आर्थिक खर्च आणि खदानीच्या तोंडावर पडून असलेला 21% वाढीव साठा आहे. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून संपूर्ण आर्थिक वर्षाच्या नफ्यात 12% मोठी घसरण झाली आहे. आणि या सर्व आकड्यांच्या गणितातून बाहेर पडणारा सर्वात मोठा धडा म्हणजे बदलाची निकड. अर्जन्सी ऑफ चेंज. अगदी. आजच्या काळात कोणतीही कंपनी, मग ती कितीही मोठी असो आणि तिला कितीही मोठं सरकारी पाठबळ असो, ती काळाच्या ओघात स्वतःला न बदलता टिकून राहू शकत नाही. खरंय. पारंपरिक व्यवसायातून मिळणारा नफा आता एका विशिष्ट पातळीवर जाऊन पोचलाय. तिथून पुढे वाढ करायची असेल तर जुनी कात टाकून नवीन क्षेत्रात प्रवेश करणं हा आता केवळ एक पर्याय राहिलेला नाहीये. तर ती जगण्याची अट बनलीय. अगदी बरोबर. आणि हीच ती अट आहे जी आपल्याला आजच्या विश्लेषणाच्या शेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे घेऊन जाते. कोणता प्रश्न? आज आपण कोल इंडियाच्या आकड्यांवरून सुरुवात केली, पण जाता जाता आपण याला एका जागतिक वास्तवाशी जोडून पाहूया. अच्छा. विचार करा, जर एका महाकाय, एकाही कारशाही असलेल्या आणि संपूर्ण सरकारी पाठबळ असलेल्या पारंपरिक जीवाश्म इंधन कंपनीला स्वतःचं अस्तित्व आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी इतक्या तातडीने सौर ऊर्जा आणि क्रिटिकल मिनरल्सकडे धाव घ्यावी लागत असेल, तर जागतिक ऊर्जा संक्रमणाचा म्हणजे ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशनचा वेग आपण विचार करतोय त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकतो का? हां, खरोखरच खूप मोठा प्रश्न आहे. ज्याला आपण कोळशाचं साम्राज्य मानत आलो आहोत, त्या साम्राज्याचा शेवटचा अध्याय आपण ठरवलेल्या वेळेपेक्षा कितीतरी लवकर लिहिला जात आहे का? मला वाटतं यावर सर्वांनीच विचार करायला हवा. नक्कीच, कारण हा बदल केवळ एका कंपनीच्या ताळेबंदात होत नाहीये, तर तो आपल्या भविष्यातील ऊर्जेच्या स्वरूपात होत आहे. यावर नक्की विचार करा. अशाच नवनवीन सोर्सेसमधून शोधून काढलेल्या सखोल विश्लेषणासह आपण पुन्हा भेटू. धन्यवाद. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.